नमस्कार. मी देवहूती रांचापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली. काल दिवसभर बातम्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार अशा अफवा पसरवल्या जात होत्या. शरद पवार मीडियामध्ये आपल्याला पाहिजे ती बातमी पेरण्यात किती वाकबगार आहेत याची संपूर्ण महाराष्ट्राला कल्पना आहे. परंतु शरद पवार खरंच इतके आगतिक हतबल झाले आहेत का? कारण बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंचा पराभव म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील शरद पवार हद्दपार झाले असाच होईल. त्यामुळेच काँग्रेसमध्ये विलीन व्हावं की भाजप सोबत जावं अशी शरद पवारांची द्विधा मनस्थिती झालीय. खरं तर भाजप सोबत जाण्याची त्यांची तयारी आहे हे आपल्याला बऱ्याच प्रसंगातून दिसून आले. परंतु सुप्रिया सुळेंची भाजप सोबत जाण्याची तयारी नाही. अजित पवार सोबत असताना सुद्धा 2014 मध्ये महादेव जानकरांनी चांगली लढत देऊन सुप्रिया सुळेंच्या विरोधात 4,51,000 आसपास मतं घेतली होती. त्या निवडणुकीत पवार कुटुंबियांना घाम फुटला होता. त्यावेळी चर्चा ही होती की महादेव जानकरांनी जर भाजपच्या कमळ या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवली असती तर कदाचित सुप्रिया सुळेंचा पराभव झाला असता. त्यानंतर 2019 मध्ये भाजपच्या कांचन कुल यांनी 5,30,000 मतं मिळवली होती. शरद पवारांच्या बारामतीमध्ये विरोधी पक्षाला एवढी मतं मिळणं खरं तर आश्चर्यच. आणि आता तर अजित पवारही विरोधात गेलेत. बारामती लोकसभा मतदारसंघात जे 6 विधानसभा मतदारसंघ येतात त्यातील 4 मतदारसंघ विरोधात आहेत. राहिलेल्या 2 पैकी भोरमध्ये काँग्रेसचे संग्राम थोपटे आमदार असले तरी शरद पवार आणि अनंतराव थोपटे यांचं वैर संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे एकूणच 2024 ची बारामती लोकसभा जिंकणं हे सुप्रिया सुळेंना अतिशय अवघड होऊन बसले. आणि आता शरद पवारांना भाजपशी समझोता करावा लागणार का असा एक प्रश्न विचारला जातोय. तसं पाहिलं तर शरद पवारांच्या विनंतीवरूनच नरेंद्र मोदी बारामतीमध्ये प्रचाराला आले नाहीत. कारण शेवटी लेकीसाठी बापच नारळाचं पाणी असतो.